बापरे, काय गरमी आहे बाहेर. अरे काय गरमी आहे मम्मी. अगं बाहेर एवढी गरमी आहे ना, पूर्ण भिजून गेलो आहे. मला आहे ना काहीतरी मस्त आहे ना गारगार खायला दे, म्हणजे मी एकदम थंड होऊन जाईल. बरं थांब, आर्यनला पण आईस्क्रीम खायला देऊया. कशी होती आईस्क्रीम? खूप मस्त होती. कुठून आणली? घरीच बनवली आहे. ही एवढी मस्त घरी बनवलीस तू आईस्क्रीम? कशी? चला दाखवते. तर आपण साहित्य बघूया. ट्रुटी फ्रुटी, कस्टर्ड पावडर, हे मिल्क पावडर 2 चमचे घेतलेले आहेत. हा टीस्पून आहे ना, त्याच्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर, 2 चमचे मिल्क पावडर, थोडेसे बदाम, थोडासा पिस्ता, हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. हे गावठी गुलाब असतं ना त्याच्या पाकळ्या आहेत. हे काजू, आणि आपल्याला अर्धा कप साखर लागणार आहे. आपल्या गोडीनुसार आहे किती लागतं ते. आणि मी घेतलेलं आहे बटरस्कॉच इसेन्स आणि 1 लिटर दूध. तर आपण आता मस्तपैकी आईस्क्रीम बनवूया. आधी काय करायचं, आपण दूध गरम करायला घेऊया. दूध शक्यतो ना मलाईवालं आणि घट्ट दूध असतं ना ते घ्यायचं. आणि थोडंसं दूध आपण ह्याच्यात घेऊया. थोडंसं कोमट आहे, मी गरम करून घेतलेलं आहे. आता हे दूध आहे ना, 1 लिटर दूध आहे ना, तर आपण त्याचं अर्धा लिटर तरी दूध करून घेणार आहोत. तर त्याला चांगलं शिजवून घेणार आहोत. आणि सारखं असं हलवत राहायचं, म्हणजे दूध ना लागत नाही. मलाई जी असते की नाही ती खाली लागते, तर ती लागू नये म्हणून आपण असं हलवत राहणार आहे. आता आपलं दूध शिजतंय, उकळतंय दूध. तोपर्यंत आपण याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर आहे ती मिक्स करूया. कारण का दुधामध्ये मिक्स केलं ना की त्याच्या गुठळ्या होत नाहीत. हे व्हॅनिला फ्लेवरचं आहे, आपण कोणताही फ्लेवर घेऊ शकतो. बघा सुगंध पण छान आला आणि कलर पण बघा छान येतो असा त्याचा, आहे ना, येलो असा. याच्यामुळे काय होतं, चव पण छान येते आणि एक घट्टपणा येतो आईस्क्रीमला. बरं, आपल्याला हे असं एक मोल्ड लागणार आहे आईस्क्रीमचं, किंवा तुम्ही ग्लासामध्ये, वाटीमध्ये, कशामध्ये करू शकता. पण याच्यामध्ये जर डिझाईन छान आहे ना, मुलांना छान वाटतं, पण आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. तोपर्यंत आपण बदाम आणि काजू याची पेस्ट करूया. थोडंसं पिस्ता घालूया. पिस्ता आपल्याला ना गार्निशसाठी लागणार आहे, म्हणून आपण जास्त नाही घालणार आहोत त्याच्यामध्ये. याची बारीक पावडर करून घेऊया. ती पावडर केली ना ती थोडीशी अशी जाडसर करायची, म्हणजे दाताखाली ना आपल्याला छान लागते. ती बारीक केली तरी चालेल. हे बघा दूध आपलं उकळत आलेलं आहे. थोडंसं आपण घट्ट करून घेऊया याला. आता याच्यामध्येच आपण थोडा बारीक गॅस करायचा, आणि जे कस्टर्ड पावडरचं केलेलं की नाही मिल्क, तर आपण आता हे याच्यामध्ये घालणार आहोत. आणि याच्यामध्ये घातल्यानंतर काय करायचं, सतत असं हलवत राहायचं, नाही तर त्या लगेच ते घट्ट होतं. आणि 5 मिनटं शिजून द्यायचं. तर आपण पहिल्यांदा काय केलं, दूध आहे की नाही ते 15 मिनटं तरी शिजवून घेतलं. आता बघा घट्ट व्हायला लागलं ना, एक 5 मिनटं असं शिजवून घ्यायचं त्याला. थोडंसं आपण दूध घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलं आहे, त्याच्यामध्येच आपण ही मिल्क पावडर घालूया. आणि व्यवस्थित त्याच्या गाठी होऊ नये म्हणून असं फिरवून घेऊया. स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया, घालून घेऊया. अजिबात खाली लागून द्यायचं नाही हे. तोपर्यंत आपण साखरेचा एक पाक करून घेऊया. याच्यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही. साखर अशीच हलवत हलवत ब्राऊन कलरवर, चॉकलेटी कलरवरती करून घ्यायचं. सोनेरी कलर छान येतो याच्यामध्ये. हे बघा आपला साखरेचा पाक तयार झाला आहे. याच्यामध्ये अजिबात आपण पाणी घातलेलं नाही आहे. थोडंसं आणखीन पातळ करूया. हे बघा याच्यामुळे गोडवा पण येतो आणि कलर छान येतो. जसं मलाई मिळते की नाही आपल्याला, मलाई कुल्फी, तसा सोनेरी असा कलर छान येतो, क्रीम कलर. आता इकडे येऊया. याच्यामध्ये आपण जी काजू आणि बदामची पेस्ट केलेली ना ती घालून घेऊया. खाली अजिबात लागून द्यायचं नाही. साखर पण बघा बरोबर वितळली. आता आपण हे याच्यामध्ये घालून घेऊया. आता गोडवा किती तुम्हाला हवा असेल त्याप्रमाणे.
तर आईस्क्रीम गोडच छान लागते की नाही. बघा आईस्क्रीमचा एक कलर किती छान आला आहे. जशी बाजारामध्ये मिळते की नाही आपल्याला कुल्फी, याला जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त एक 15-20 मिनटं. पण सेट होण्यासाठी मात्र 7 ते 8 तास लागतात. आता आपली आईस्क्रीम तयार आहे बघा, घट्ट अशी. आता याला आपण थंड करायला ठेवूया. आता 10 मिनटं आपण हे थंड करण्यासाठी ठेवलेलं. आता हे थंड झालेलं आपण आता आहे ना मोल्डमध्ये घालूया आणि आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. तर याच्यामध्ये आपण आता भरून घेऊया. आता हे बघा आपण असे भरून घेतले. तर याच्यावरती ना आपण असं फ्रुटी फ्रुटी थोडंसं पिस्ता, हा आपल्याला शेवटचा भाग येणार जे आपण घातलं की नाही, आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या. आता पुढचा भाग येण्यासाठी पहिला गुलाबाच्या पाकळ्या, थोडीशी पिस्ता, थोडीशी तुटी फ्रुटी, आणि याच्यावरती नंतर आपण घालणार आहोत आईस्क्रीम. म्हणजे ज्यावेळेस आपण आईस्क्रीम काढू तर त्यावेळेस कसं मस्त पुढे अशी छान आपल्याला एक फ्लेवर लागतो. आता आपले सर्व भरून झालेत. आपण आता बंद करून ठेवूया. आता आपलं सर्व भरून झालेलं आहे. आपण आता सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया एक 7 ते 8 तास.